हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पहा एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. आपल्याला एक नवीन भरती भेटलेली आहे, कंत्राटी पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान. तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे 15वे वित्त आयोग अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र, म्हणजे ज्याला आपण प्रायमरी हेल्थ सेंटर आणि सब सेंटर, ज्यालाच आपण आरोग्य मंदिर म्हणून ज्यानं आता सध्या नाव त्याला नवीन दिलेलं आहे आयुष्यमान भारत अंतर्गत. तर यामध्ये ही भरती होणार आहे. अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर खालील कंत्राटी पदासाठी ही भरती होणार आहे मित्रांनो. तर पहा, नवीन जाहिरात आहे. ज्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे पण पाठवा ज्यांना जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, त्यांचं नर्सिंगमध्ये किंवा मग मेडिकल फील्डमध्ये एज्युकेशन झालेलं आहे. तर पहा, सुरुवातीची जी भरती आहे, पहिली जी वॅकन्सी पोस्ट आहे ती आहे वैद्यकीय अधिकाऱ्याची. तर याच्यामध्ये टोटल 12 पदे येतं. MBBS होणं अनिवार्य आहे. त्याच्यासाठी वैद्यकीय मेडिकल ऑफिसरसाठी 60,000 त्याची सॅलरी असणार आहे मित्रांनो. सेकंड पोस्ट जी आहे ती सेकंड पोस्ट स्टाफ नर्सची आहे. स्टाफ नर्सचे टोटल 10 पदे असणार आहेत. तर चांगल्या पोस्ट आहेत. याच्यामध्ये पहा, प्रत्येक कास्टनुसार दिले आहेत. विशेष विजा भजा ब, पुन्हा नंतर भजा क, इतर मागासवर्ग AWS, त्यानंतर खुल्यामध्ये 4, त्यानंतर एकूण असे मिळून सर्व मिळून 10 वॅकन्सी निघालेल्या आहेत. आणि याच्यासाठी अनिवार्य जे आहे ते GNM होणं गरजेचं आहे. आणि त्याची सॅलरी तर किती असणार आहे? सॅलरी ही 20,000 त्याची सॅलरी असणार आहे. ठीक आहे. तर GNMचं आहे. जे कोणी GNM झालं आहे त्यांच्या मित्रांना वगैरे तर हे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना ह्याचा जे अहमदनगरचे असतील त्यांच्यासाठी फायद्याचं होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, म्हणजे पुरुष, जे मल्टीपर्पज वर्क, ज्याला पण वर्कर पण म्हणू शकतो आपण. हे पण PSCमध्ये यांचं पण वर्क असतं. याच्यामध्ये पण 12 पोस्ट निघालेले आहेत. पहा, 12 वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये सॅलरी जी असते 18,000 असते. ही पूर्ण कंत्राटी पदभरती असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही शासकीय जाब वगैरे विचारू शकत नाही परमनंटसाठी, कारण नोटिफिकेशनमध्येच आहे. तुम्ही पूर्णपणे कंत्राटी पदमध्ये जॉब करणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, याच्यामध्ये कंत्राटी पदभरती जाहिरात आरोग्य अहिल्यानगरमध्ये पहा, याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल जे आहेत 2 डिपार्टमेंटमध्ये भरणार आहेत मित्रांनो. तर पहा, याच्यामध्ये परत वैद्यकीय अधिकारी येतं. याच्यामध्ये टोटल 12 वॅकन्सी असणार आहेत. त्याच्यामध्ये 60,000, 25,000 आणि 15,000 असे याला PBI नुसार भेटणार आहे. PBI काय असते? PBI हे परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह असते. म्हणजे याच्यामध्ये 12 किंवा 15 इंडिकेटर असते. तर त्या इंडिकेटरनुसार तुम्ही मंथली जे इंडिकेटर जसे कंप्लीट करताल, ते इंडिकेटर म्हणजेच प्रोग्राम असतात नॅशनल वगैरे, जसे TBचे प्रोग्राम, त्यानंतर अशा प्रत्येक प्रोग्राम असतात. ते जर कंप्लीट केले तर तुमचे हे जे PBIचे पैसे असतात ते भेटत जातात. जसं की आता 15,000 आहेत, तर त्यामध्ये तुम्ही जर पूर्ण काम केलं तर त्याच्यामध्ये 15चे 15 भेटतात. जर ते PBI कंप्लीट नाही केलं तर तुमचे कमी भेटतात. अशा प्रकारे ते इन्सेंटिव्ह असते. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टाफ नर्स. स्टाफ नर्समध्ये पण त्याच्यामध्ये 6 वॅकन्सी आहेत. 5 GNM होणं गरजेचं आहे. 20,000 त्याची सॅलरी आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष. याच्यामध्ये पण सेम आहे. याच्यामध्ये पण आहे 15 वित्त आयोगामधून भरणारे ते वॅकन्सी. याच्यामध्ये 6 वॅकन्सी असणार आहेत. कास्टनुसार दिलेले आहेत. याच्यामध्ये एकूण जे आहेत. त्यानंतर याचं जे एज्युकेशन आहे 12वी विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्य व प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम हे करणं गरजेचं आहे. हे असणं अनिवार्य आहे. त्यानंतर 18,000ची सॅलरी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. आता जे कोणत्या ह्याच्यामध्ये अर्ज असणार आहे, या PDF खाली एक अर्ज असणार आहे. तुम्हाला अर्ज पण दाखवतो मित्रांनो. हे पहा, ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यामध्ये हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरून पूर्ण व्यवस्थित भरून तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही शर्ती व अटी सांगितले असतील ते पण आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीचा पॉईंट पाहिला आपण, याच्यामध्ये अर्ज पूर्ण कंप्लीट पाहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, नेक्स्ट पॉईंट असा आहे, जाहिरातील जी काही पदे आहेत ही पदे शासनाची नियमित पदे नसून काही निव्वळ कंत्राटी पदे येतात. तर ही पदे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसचे आहेत. ऑलरेडी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्ही परमनंटच्या याच्यामध्ये काही चान्स पण नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उपरोक्त कंत्राटी पदे करता दरमहा एकत्रित मानधन भेटणार आहे. जी काही सॅलरी आहे तुम्हाला मंथली याच्यामध्ये भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अनुभवी उच्च शैक्षणिक अर्हताधारकास प्राधान्य देईल. जे कोणी जास्त एज्युकेशन झालेलं असेल तर त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाकरता MBBS उमेदवारास प्राप्त झाल्यास BMS. आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की जे काही MBBS वगैरे झालेले असतात ते MBBS ग्रामीण भागामध्ये ड्युटी न केल्यामुळं जर त्यांना MBBS नाही भेटत, तर त्यांनी काय करतात, BMSचे जे कोणी असतील तर त्यांना प्राधान्य देऊन BMS याच्यामध्ये भरून घेतात. मोस्टली याच्यामध्ये BMSच होतात, जॉईन होतात. कारण MBBS ग्रामीण भागामध्ये PSC सब सेंटर लेवलला अशा लेवलमध्ये MBBS वाले नाही जॉईन करणार, त्यामुळे BMS वाले त्यांना प्रेफरन्स भेटून जातो नंतर.
त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट काय दिले, एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज जर करायचा असेल तर तुम्हाला एकाचमध्ये नाही करता येणार, तुम्हाला वेगवेगळा अर्ज करावे लागेल, अर्ज सादर करावा. निवड यादीतील उमेदवारांना गुणक्रमांकानुसार प्राधान्य पदस्थापना दिली जाईल. आता जी काही निवड झाली आहे त्यांच्या पदस्थापना गुणक्रमांकानुसार भेटली जाईल. जे काही मार्क्स त्यांचे ऑलरेडी असलेले ते मार्क्स त्यांचा काढून त्यांना दिलं जाईल. त्यानंतर राखीव प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्यास खुल्या. आता जे बऱ्याच ठिकाणी काय असतं की ज्यांची कास्टची रिझर्व्ह कास्ट आहे त्याच्यामधले जर कॅन्डिडेट नाही भेटले तर ते ओपनमधले कॅन्डिडेट सिलेक्ट करतात. तेच पॉईंट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जाहिरातीच्या दिवशी स्टाफ नर्स किंवा MPW, जे आम्ही ऑलरेडी सांगितले. MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर, म्हणजे सगळंच काम त्यांना करायचं असतं. याचा एक्झॅक्टली रोल जर कोणाला माहीत नसेल तर MPW हे जे पद असते हे ग्रामीण एरियामध्ये सब सेंटर किंवा PSC लेवलमध्ये याच्यामध्ये काय करायचं असते, तर ग्रामीण भागामध्ये त्यांना वॅक्सिन कॅरियर पुरवठा करून देणं. त्यानंतर मग छोटे जे काही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना नेमून दिलेली आहे तर नेमून रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट करणं असते MPWचं. तर पदासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गासाठी 43 वर्ष याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर प्राविधिक अधिकारी पदासाठी 70 वर्ष हे त्यांना वयोमर्यादेचं याचं दिलेलं आहे. त्यानंतर थेट मुलाखतीमध्ये काय काय विचारणार येतं, तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट नॉलेज, जर तुम्ही नर्सिंग असाल तर तुमचं नर्सिंगमधलं बेसिक जे काही नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेज, त्यानंतर लिडरशिप क्वालिटी तुमच्यात आहे की नाही, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, अशा प्रत्येक ह्याला 10 मार्क त्यांनी दिले आहेत आणि एक्सपिरियन्सला 10 मार्क दिले आहेत. अशा प्रकारे पूर्ण तुमच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असला तर 2 मार्क असेल, प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर 1 मार्क असेल आणि टोटल एक्सपिरियन्स जर 10 मार्कला काउंट केलं जाईल. 1950 मार्कच्या या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, त्यानंतर सर्वात महत्त्वाचे काही पॉईंट आहेत ते पण पाहून घेऊ आपण लगेच. उपरोक्त पदाकरता तत्सम काउन्सिल म्हणजे रजिस्ट्रेशन. आता जर तुमचं GNM झालं असेल आणि GNM झाल्यानंतर तुमचं जर रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जर नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होणं खूप गरजेचं आहे, तेव्हा तरच तुमचं याच्यामध्ये जॉईनिंग भेटेल. त्यानंतर पदाकरता रद्द करणे, पदभरती प्रक्रिया रद्द करणे, स्थगित करणे हे त्यांच्याकडे त्याचा राईट आहे ते त्यांनी सांगतायत, तर ते राईट त्यांच्याकडेच असणार आहे, त्यांनी राखून ठेवलेलं आहे. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर 2 पेक्षा अधिक हयात मूल्य असणाऱ्या उमेदवारांना अर्जपात्र केले जाणार नाही, म्हणजे लाईव्ह. त्यानंतर एक दुसरा पॉईंट आहे, 2 पेक्षा हयात मुले असणाऱ्या उमेदवारांचे अर्जपात्र केले जाणार नाही, म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्मचं एक सर्टिफिकेट त्यांनी मागून घेत आहेत. जर तुमच्याकडे ऑलरेडी 2 चिल्ड्रन लिव्हिंग असतील तर तुम्ही एलिजिबल नाही आहेत, आणि जर तुम्ही लग्न मॅरिड वगैरे नसताल तर तुमच्याकडे स्मॉल फॅमिली नॉर्म एक सर्टिफिकेट लिहून घेतला जातो, जेणेकरून तुम्ही भविष्यामध्ये मित्रांनो 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेकरं 2 पेक्षा जास्त मुलं वगैरे ठेवू नये म्हणून त्यासाठी हा सर्टिफिकेट घेतला जातो. त्यानंतर उमेदवारांनी विविध नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायाचित्र सत्याप्रत आपले अर्ज माननीय आयुक्त तथा अध्यक्ष शहराध्यक्ष सोसायटी अहिल्यानगर मालनी यांचे नाव, आता जे काही आहे ॲड्रेस वगैरे दिले आहे त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर आरोग्य विभाग जुनी महानगरपालिका यतीमखानासमोर अहिल्यानगर येथे 23/4/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून जर असेल तर सोडून टपालाद्वारे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्याचा अर्ज विचार केला जाणार नाही. हे जो आहे पूर्ण हा ॲड्रेस आहे मित्रांनो, ॲड्रेस हा खूप महत्त्वाचा आहे. ॲड्रेस काय करायचं तुम्हाला जर फॉर्म भरणार आहे तर हा ॲड्रेस तुम्हाला पोस्टद्वारे इथे तुम्हाला तुमचा अर्ज तो आणि तुमचे पूर्ण डॉक्युमेंटचं परत तुम्हाला इथे पाठवायचं आहे. आणि महत्त्वाचा पॉईंट हा आहे की ह्याची जी तारीख असणार आहे 23/4 असणार आहे, 23 एप्रिल 2025 हे फॉर्म भरायचा. संध्याकाळी 5 तुमचा फॉर्म त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे. जर हा फॉर्म तुमच्याकडे या वेळेच्या आधी जर नाही पोहोचला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल, आणि ऑलरेडी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे, महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला काय काय जोडायचं आहे. अर्जासोबत काय मार्क मेमो, जाती कास्ट व्हॅलिडिटी, TC, त्यानंतर TC सर्टिफिकेट, शासकीय अनुभव एक्सपिरियन्स असेल तर एवढ्या गोष्टी, नमुना अर्जात संपूर्ण माहिती, आणि ह्या जो फॉर्म आहे तो पण याच्यामध्ये जोडायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉर्ममध्ये कम्प्लिटली भरून तुम्हाला त्याच्यामध्ये पाठवायच्या. हा आहे त्याचा फॉर्म आहे, ॲप्लिकेशन फॉर्म याच्यामध्ये नॅशनल हेल्थ मिशन, इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, अहमदनगर कॉर्पोरेशन, अहिल्यानगरचा पूर्ण तुम्हाला पूर्ण व्यवस्थित फॉर्म भरून द्यायचं आहे. प्रतिज्ञापत्र आहे याच्यामध्ये लहान कुटुंबाचं म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्मचं तुम्हाला सांगितले ते पूर्ण माहिती भरायचं आहे. तुमचं नाव, मुलगा वगैरे, किती मुलं आहेत वगैरे, आणि कधीपासून झालं ते तारीख वगैरे पूर्ण याच्यामध्ये मेन्शन करायचे. अशा प्रकारे कंप्लीट व्हिडिओ मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं जे कोणी जवळचं असेल, अहिल्यानगरचा असेल, त्यांना व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनी त्याच एरियामध्ये वगैरे जॉब करू शकतील. धन्यवाद मित्रांनो.